भिकार सोड रोया, तुला किती वेळा बोलला माझ्या वर्गात नको येत जाऊ. बघा तेव्हा मागच्या बेंचर बसून मॉर्निंग करत असतो. त्या दिवशी जॉग्राफीच्या वर्गात पूर्ण रात्री बघताना सापडलाय तू. आता बघतो काय, थांबू नको इथं, चल निघ. हे काय चाललंय सर? विद्यार्थीला असं बोलतात का? अहो फादर, या मुलाची बायोलॉजी शिकायची लायकीच नाही. काही विचारलं तर पाऊंड स्टारची नावं सांगतो, नाहीतर आता तुम्हीच बघा. सांग रे, इंटरकोर्स करायच्या आधी क्लायमॅक्स डिले कसा करायचा? इंटरकोर्स करायच्या आधी मास्टरबेशन करून घ्यायचं, जेणेकरून बॉडीला ऑर्गॅनिझम भेटायला वेळ लागतो. आणि डाएट मध्ये झिंक मॅग्नेशियम ऍड करून घ्यायचं. ऍब्सोल्युटली राईट रोया. व्हॉट? हे कुठून शिकला तू? सर एक युट्यूब चॅनल आहे झॅक शिक्षा, तिथून शिकलो. आता मला बाहेर हाकलून दाखवा मला बाहेर. अरे त्या सगळे बाहेर वाट, चला उठ. आले. नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. वेलकम टू द स्कूल ऑफ यक्स एज्युकेशन. तर आज यक्स एज्युकेशनची शाळा चालवणाऱ्यांची शाळा घेणार आहे आपण. आणि आज जरा वेगळा विषय, जरा गुप्त ज्ञान बद्दल चर्चा करणार आहे आपण. तर जर तुमचं वय 18 वर्षाच्या खालती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. बघायचं जर बघा, तुम्ही किती मासूम आहे मला माहिती आहे. तर मला पण अगोदर हे गुप्त ज्ञान काहीच माहित नव्हतं. मला हे ज्ञान प्राप्त झालंय या दोन मुलींकडून, ज्यांचं आता युट्यूब शॉर्ट्स वरती करिअर सुरू झालंय. तर चला हे ज्ञान वाटून खाऊ. तुम लड़कों ने कभी अपनी नाक नोटिस करी है? I mean, अगर नाक नोटिस करी है ना, तो ये भी जान लो कि जो नाक का साइज होता है वही तुम्हारे डिक साइज से कोरिलेटेड है. ये मैं नहीं कह रही हूँ, बट ये जनरल बेसिक एंड क्लिनिकल एंड्रोलॉजी की स्टडी कहती है. काय काय कसले कसले स्टडीज करताय. जगात ऑलरेडी एवढे प्रॉब्लेम्स आहेत, इतके सारे रोग आहेत असे ज्यांच्यावरती अजून पण इलाज सापडलेला नाहीये. आणि इकडे काही लोक नाकाची लंबाई सोबत सब्बलची लंबाई जोडताय. म्हणजे ज्याचं नाक चपट आहे त्याचं सब्बल पण चपट छोट आहे. आणि याला तर नीट नाकच नाहीये, छिद्रेत फक्त. म्हणजे वोल्डेमॉर्टला काहीच नव्हतं. हा मुद्द्याचा कुठून? असं जर झालं तर लय खराब परिस्थिती होईल पोरांसाठी. मुलगीकडच्या बघायला आल्यावरती मुलगी सगळ्यात पहिले पोराचं नाक बघेल. साईज काय नाकाची? छोटं नाक असेल तर काय करायचं? प्लास्टिक सर्जरी करायची का? जिन लोगों की नाक का साइज 1.8 इंचेस से छोटा होता है, उनका डिक साइज अराउंड 4 इंचेस समथिंग होता है. और जिन लोगों का नाक साइज 2 इंच या उससे ज्यादा होगा तो उनका जो डिक साइज होगा 5.3 समथिंग हो सकता है. अरे बापरे, असं पण असतं का? तरी म्हटलं याचं नाव गुल्ला का बरे. काही बी सांगते कुठून पण वाचून. असे पोरं आहेत ज्यांचं छोटं नाक हत्यार खतरनाक आहे. बॅट छोटी असू का मोठी, लंबी इनिंग्स खेळणारा खेळाडू पाहिजे आणि चांगला फिनिशर पण. अनइनवाइटेड इरेक्शन का कोई भरोसा नहीं है. ऑफिस हो या पब्लिक प्लेस, ये कहीं पर भी हो सकता है. हो ना, काय करायचं सांगा प्लीज. कुठं पण कधी पण आग गद्दारी करतो धोकेबाज. अनइनवाइटेड इरेक्शन का कोई भरोसा नहीं है. इसको कर्व करने के लिए कुछ टिप्स देती हूँ. पिंच योरसेल्फ. अपने आप को पिंच करने से आपका माइंड डाइवर्ट होगा. जस्ट इन केस आपके आसपास कोई कोल्ड ऑब्जेक्ट हो तो फिर आप उसको अपने पेल्विक एरिया पे अप्लाई कर सकते हो. जस्ट इन केस आपके आसपास कोई कोल्ड ऑब्जेक्ट हो तो फिर आप उसको अपने पेल्विक एरिया पे अप्लाई कर सकते हो. या दोघींच्या व्हिडिओज मध्ये नॉलेज तर आहे. बऱ्याच व्हिडिओ मध्ये जे काय बोलतात ते बरोबर असतं, तथ्य असतं. पण मध्ये मध्ये यांना काय माहिती काय होतं, अचानकच हे फॅक्ट चॅनल सारखे बोलायला लागतात. तो सुनो, टर्की में एक रिसर्च कंडक्ट हुई थी जिसमें ये पता चला कि फैट मेन कैन लास्ट लॉन्गर इन बेड. यस, इट्स ट्रू. कधी म्हणतात नाक मोठा असल्यावरती सब्बल मोठा असतो. आता म्हणताय ज्याची ढेरी मोठी त्याची इनिंग्स मोठी. आता कळालं का जोकर ऑस्टिन वरती इतके मुली का मरतात? जाडे माणसं लॉंग टाइम टिकतात. जाडा इज इक्वल टू ज्यादा. कि as compared to average men, fat men 7.3 मिनट्स तक ज्यादा लास्ट लॉन्ग करते हैं. चला जिमला जाता पोरांनो, हा घरी दाबात खाऊन लोळा. याचा आदर्श काय? याच्या ढेरीला नमस्कार करा. 12 महिने 9वा महिना चालू पाहिजे तरच मोठा खेळ खेळता येईल. अरे पण लुकड्या पोरांचं काय? तुम्ही जर उपवास होणे काम करायला आमच्याकडे टाइम नाही. ज्या सूत्रांकडून हे माहिती घेताय ना ते नीट पूर्णपणे फॅक्ट पण नाहीये. सर्वे असतात लिमिटेड लोकसंख्या. एक नॉर्मल केस 1 मिनट में 6.4 कैलोरीज बर्न करती है. हा ना, किसिंग करून जर कॅलरीज बर्न होत आहे तर कशाला कार्डिओ करायचा, कशाला रनिंगला जायचं? पप्प्या घ्या उठता बसता घरी गर्लफ्रेंडच्या किंवा बायकोच्या. कारण नुसता जाळण दूर कॅलरीजचा नसेल तर आरशाची पप्पी घ्या किंवा सेल्फी कॅमेरा ऑन करून पप्प्या घेत बसा. घर बसल्या सोप्या पद्धतीत विदाउट साइड इफेक्ट कॅलरीज बर्न करा. एक नॉर्मल केस 1 मिनट में 6.4 कैलोरीज बर्न करती है. और अगर वो पैशनेट हुई तो 20 कैलोरीज भी बर्न कर सकती है. यांचे फॅक्ट्स ऐकून जर तुमच्या डोक्याचा भरीत झाला असेल तर आता यांचं पूर्ण एज्युकेशन ऐकून त्यात तेल टाका. झॅक शिक्षा म्हणता पूर्ण एज्युकेशन, पूर्ण जनरल नॉलेज वाढवतात. मैंने कभी ना कभी तो फैंटेसाइज किया होगा अपनी जिंदगी में कि
स्टार बनना। मला सांगा याचा काय संबंध आहे झॅक्स एज्युकेशन सोबत? बायोलॉजिकल गोष्टी अॅनाटॉमी वरती बोलणं कमी, पूर्ण इंडस्ट्री मधले स्लँग्स आणि पूर्ण इंडस्ट्री मधले वर्ड्स वरती जास्त बोलताय. असल्याने ज्ञान नाही, काम उत्तेजना वाढतील पोरांमधले आणि ते बाथरूमला पडतील. झॅक्स एज्युकेशन देता म्हणे बघतो तर फॅन्टसी आणि पूर्णच्या गोष्टी सांगताय. वियन अवार्ड्स को निकी बेंस एंड एमिली ब्लूम ने प्रेजेंट किया कि वो अकेले रूम में 8 से 10 women के साथ नेकेड. एक काफी फेमस स्टार एंजेलिना वाइट मरते मरते बची थी ड्यूरिंग अ सेक्स सीन. इन 2013 एंजेलिना वाइट चलिए शुरू करते. आसमान विच तारे किन्ने आ मैं तारे देख वक्त गुजारे किन्ने आ मैं जज्बात मेरे मारे किन्ने आ चपा चप चपा चप लपा असले फॅक्ट्स नाही ऐकायचे आम्हाला. पोरं इथं अखंड सिंगल बसलेले तुमचे व्हिडिओ बघता. जे मेन आहे ते सांगा, पोरं वर्जिन का बरं राहतात? अभी बदत है भाई, अभी बदत है. ए हाय हाय, कसा आहे? वर्जिन आहे आणि तू? मी नाही. खरं सांगतो, ह्या मुली व्हिडिओज त्यांचे एज्युकेशन पर्पज बनवतात, पण ते एज्युकेशन पर्पज चालत नाहीये, ते एंटरटेनमेंट पर्पज चालत आहे. सगळे व्हिडिओज चालत आहेत, त्याच्यावरती व्ह्यूज येतात. त्याचं कारण म्हणजे ही मुलगी. बाकी चुकीची माहिती दिल्यावरती, अर्धी माहिती दिल्यावरती कोणाला काय फरक पडणार आहे? फरक पडताय. पोरांना मिसलीड करू नका. पोरं आधीच पूर्ण एडिक्शनचे, मॅस्टरब्युशनचे एडिक्शनचे शिकार होत आहे आणि हे म्हणताय. बट आपको पता है मास्टरबेशन के बहुत सारे हेल्थ बेनिफिट्स हैं. मास्टरबेटिंग 3 to 4 times a week is considered to be healthy. Masturbating 3 to 4 times a week is considered to be healthy. इससे आपका स्लीप, स्ट्रेस, हेडेक, कंसंट्रेशन सब कुछ improve होगा. सूरत से आ रही है नई आग, संकट में दुनिया के देश. Over 1 month later. काय रे, मला मारणार तू? हा? हा मोठ्या मारणाऱ्याचा हात आहे रांड्या. रात्रभर मोठ्या मारून मारून कडक झालाय. काय बी सांगते पोरगी, हिचं काय ऐकू नका. शरीराचा आणि करिअरचा बोसडा होईल. इतर हे पण म्हणतील की जर तुम्ही कधी झॅक्स कधी केलंच नाही तर तुम्हाला रोग लागेल. यूनिवर्सिटी ऑफ मेरीलैंड की एक स्टडी के हिसाब से लंबे टाइम तक सेक्स ना करने की वजह से आपके न्यूरॉन्स भी ढंग से काम नहीं करते. अरे ब्रह्मचार्य माहिती का किती साधू संत लोक करत होते, त्यांना कधी कुठला आजार झाला नाही. उलटून ब्रह्मचार्य केल्यामुळे मेंटल हेल्थ, स्पिरिच्युअल पॉवर वाढते, ब्रेनचा पोटेन्शियल वाढतो. मॉडर्न सायन्सचे सगळे स्टडीज परफेक्ट नाहीये, एरर पण असतात. तुम्ही आधी डिग्री घेऊन या, मग एज्युकेशन द्या. ब्रह्मचार्य पुरुषांसाठी खूप पॉवरफुल आहे, मिसलीड करू नका. तर बस इथंच आपली आता एक गुप्त ज्ञानाची पाठशाला संपूया. तर आज आपण काय शिकले? 1. शटल्या मारू नका, काम करा. 2. व्हर्जिनिटी लूज करणं इज अ पार्ट ऑफ लाईफ, तुमचं लक्ष नाही ते. 3. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्या सबस्क्राईब बटनची व्हर्जिनिटी लूज करा. भाषा प्ले दॅट म्युझिक. अन दौला बैल मनान